वेलकम बॅक टू अवर चॅनल. गाईज, पहिली बात तर आज माझा दिवस खूप खराब जातो. मरण दे, त्या दिवसावरच नाही बघायचा. मला जायचं होतं फडके रोडला. फर्स्ट टाइम मी जाणार होती आज फडके रोडला, पण मला माझी तब्येत खराब झाली आणि मी नाही जाऊ शकले. दुःख असतो. बाय द वे आमचा फराळ स्टार्ट झालेला आहे. दीदी करते करंजी. झाली का? एक झाली ना? स्टार्ट केली एक झाली. ऍक्च्युली मला करंजी हा प्रकार आवडत नाही, कारण मी खात पण नाही आणि मला बनवायला पण आवडत. मम्मीला आवडतो, मला पण करंजी आवडते ना. नाही आवडत. मम्मीला आवडते म्हणून मी करते. मम्मीला आवडते करंजी, मला नाही आवडत तेवढी. दीदीला आणि मला आवडत करंजी नाही आवडत. आम्ही खातो. मी शंकरपाळ्या खाईन जास्त. कधी होतील काय माहिती, भेटल्यानंतर. फराळाला सुरुवात झालेली आहे अशा प्रकारे. काय काढित होतं व्हिडिओ गाईस, मला एक सांगायचं होतं. आमच्यासोबत खूप मोठा स्कॅम झाला दिवाळीतला. हा स्कॅम पहिला स्कॅम आहे हा माझा ऑनलाईन ह्याच्यामधला. पहिला काय झालेलं, मग हाच झालाय माझ्यासोबत अनफेअरवाला. माझे पैसे गेले ते गेले. मला भेटलं पण नाही जे भेटायचं होतं मला. दुःख दर्द पीडा वेगळ्या. बाय द वे सांगायचं असं होतं की तिने मला नाईट सूट ऑनलाईन हे केलेला, ऑर्डर केलेला आणि खूप दिवस इव्हन त्यांनी सीओडी घेतला. सो सीओडी बोलल्यावर थोडासा ट्रस्ट बसतो ना, की भाई पैसे माझे फुकट नाही जाणार किंवा पैसे फ्रॉड नाही होणार किंवा काय नाही होणार. घरी येऊन पार्सल देईल. आणि आज पार्सल आलं, एक तर खूप दिवसानंतर आलं ते पार्सल. त्याच्यावर मी 2-3 ऑर्डर केलेल्या आहेत, त्या पण आलेल्या, पण हे पार्सल खूप लेट आलं. सो आलं आणि आलं काय असेल तर विचार. ही जीन्स आहे, म्हणजे ती पण असं वाटतं यूज यूज केलेली आहे. एवढी थर्ड क्लास आहे, क्वालिटी तरी चांगली आहे, ते तरी वापरलं असतं. बट नाही, ती पण फालतू आहे. ते आता मी लिटरली फेकणार आहे. गरजच नाही आहे मला. म्हणजे दीदीचे आमच्या 700 रुपये गेलेले अशा 780 800 रुपये पकडून चाला. माझे फुकटचे गेले. हिला काय मला पण नाही भेटलं जे भेटायचं. तुला भेटलं नाही, माझे पैसे गेले दिवाळीच्या दिवसांमध्ये. काय बोलणार आता. कसे लोक असतात यार. पनवती लागली, माझी मम्मी बोलते पनवती लागली. कोणाची पनवती लागली आहे मला? समोर या. आयटम दिला असता असं जरा काहीतरी युजफुल. म्हणजे तुम्हाला स्कॅम करायचं होतं नाही तर चांगला तरी तरी करायचं. आता मी काय करू त्याचं? ते जीन्स ना वापरू शकत नाही, काय करू शकत. साईज झाली तर ठीक आहे, नाही तर काय मी फेकणार आहे. नको मला. असा नको. चालेल. मम्मीने सिरियसली नेली आहे, पण नंतर सिरियसली घेऊन तरी काय करू मी? माझे पैसे तर आता माझं पार्सल तर गेलं, म्हणजे पैसे तर गेलेत, पार्सल पण नाही आलं. आणि हिच्या अपेक्षा भंग झाल्यात त्या वेगळ्या. काय मी तर विचार केलेला मस्त किती क्यूट होतं ते नाईट सूट. मला पाहिजे होतं. मून बेले करून त्यांची वेबसाईट आहे. मी एक्सचेंज करायला पण हे केलं की मी थांब रे. एकदा मी त्यातल्या माहिती आहे एक्सचेंज करायला पण बघितलं की म्हणजे रिटर्न पॉलिसीच्या ह्याच्यामध्ये पण येईल. तर त्यांनी मेल टाकलेला त्यांचा की ह्या मेल आय डीवर तुमच्या हे टाका. सो मी त्या मेल आय डीवर पण त्यांना हे केला, मेल केला, तर तो गेला पण नाही मेल. अशी फालतूगिरी चालली आहे. फक्त तो स्कॅम आहे. मून बेले करून साईट आहे ना, त्याच्यावरून घेऊन नका. अशी वेबसाईट दिसली नसली त्यांना कसं कळणार आहे? दिसतेच ना बाई इंस्टाला. मग तेच सांगते, मून बेले करून नाव आहे त्याचं. तिथे जाऊन काही घेऊ नका, नाही तर तुमचे पैसे पण गेले आणि तुम्हाला भेटणार ते अशी जीन्स यूज केलेली नाही तर वेगळं काय त्यांच्याकडे स्टॉक असेल तो देतील तुम्हाला. कलर पण बघवास. आमच्या कोणत्या कॉन्टॅक्ट करू पण नाही शकत आहे मी की भाई माझे पैसे तरी द्या, नाही तर एक्सचेंजमध्ये तरी काहीतरी द्या मला. असंही नाही होते.
ह्याच्यापेक्षा तर मग मी तो ब्लॅकवाला हार्टवाला हिला ऑर्डर केलेला तो नाईट सूट बेटर होता. नाही असं तर काय. वाटतंय. 1 hour later. माझे पैसे गेले, तुला काय समजणार? पैशांची किंमतच नाहीये तुला. शपथ मला हिंमत नाही. मी उलट कमी घेते. तू उपसा उपास करत असते पैसे. तू काय कमी घेते? मी काय घेतलंय ते सांग तुम्हाला. हा कपडे घेते ते पण आपण दोघी एका ह्याच्यामध्ये मॅनेज करतो. मी नाही तुला खर्च करत. ती नाही करत. डॉक्टरकडे जास्त खर्च जातात माझे. पण आता मी काय करू ते हेल्थ इश्यूज. आज दिवाळी पाठ कशी झाली तुझी? ते तर विचारू पण नको. सकाळ सकाळ मॅडम ओकत होत्या नुसत्या. दिवाळी पहाटला जायचं होतं तिथं स्ट्रेटनिंग काल रात्री रात्री 1:30 वाजेपर्यंत ही आणि हिच्या फ्रेंड्स स्ट्रेटनिंग करत बसलेल्या. तरी ती माझी स्ट्रेटनिंग करत होती. एवढ्या वेळ झाला माझी स्ट्रेटनिंग केली तिने. मी मास्क पण लावला चेहऱ्याला. जरा ग्लो मास्क लावला. ग्लो असा आला ना. मास्क लावला आणि मास्क तो कोलॅजन मास्क होता. ओव्हरनाईट ठेवायचा होता. तर हिने काय केलं रात्री मग झोपेमध्ये तिला असं वाटलं की काय तोंडावर. तिने असं घेतला आणि फेकून टाकला. म्हणजे तो रात्रभर ठेवला पण नाही. तो पण मास्क 450-500चा असतो. पण मी थोड्या वेळ ठेवलेला ना. अरे झालेला तो ओव्हर नाही आता बघा. बघितलं तरी होतं का खोबड्यातून काढलास आणि फेकलास तो. असं पण मी लवकर उठणार होती तर मला असं काढायला लागणार होता. 500ला ती नाही केली. 400-500ची ही अशी किंमत करते. अरे झोपेमध्ये थोडी ना काही कळतं असतं भाई. झोपेमध्ये काही करतो माणूस. पैशांची अशी. बरं. आता ही नुसती मला अशी टोमणे मारत बसणार आहे याच्यावर. किती लॉस होतोय माझा तुम्हीच विचार करा. आणि किती काय हसत झालं? हसत मी झेपते. अरे आता हे जर माझ्या पाऊस मॉम डॅडने स्वतःला- बघितलं vlog, तर लागलं म्हणजे तसे बघतात ते. बट स्टील आता जर खरंच बघितलं आणि ऐकलं तर मला लेक्चर पडणार आहेत. जिच्यामुळे गेलं तिला नाही. माझ्यामुळे मी काय केलंय? नाही तू सांगत होता मला मी काय केलंय. काय केलंय मी? हिने पण त्या वेबसाईट वरनच घेतलेलं. आता हिचा फ्रॉड नाही निघाला. Guys, त्या वेबसाईटला कसं रिपोर्ट करू सांगा यार. रिपोर्ट पण नाही होते यार. गेले करू नये. कसं रिपोर्ट होईल त्याला? अरे लिंक व्हायला पाहिजे ना म्हणजे. काहीतरी असं द्या मला तरी असं की त्या लोकांना मी हे करू. माझे पैसे गेले. दिवाळीच्या दिवशी दिवाळा निघाला. चलो बाय. आता आताच माझी करंजी झाली. म्हणजे मी करंजी केली, मम्मीने तळल्या. ही बघत होती. मी उचलून दिल्या मम्मीला. खूप मोठं काम केलं. मग न बाबा. फोडता अलगद अशा उचलल्या. बघा करंजी करणं हे खूप ह्याचं काम आहे. मऊ हातांचं काम आहे आणि माझे मऊ हात नाहीये. मी तोडून फोडून टाकेन त्या करंज्या. अजून त्यापेक्षा आमचा आता असं फक्त चिवडा झाला आणि करंजी झाली आहे. बाकी शंकरपाळ्या, सगळं लाडू बाकी बाकी आहे. आहेत. चकलं तर नाही करू करणार. आता थोड्या वेळात. जर माझ्याकडे तेवढी स्ट्रेंथ असेल तर आज होतील, नाही तर मग उद्या. उद्याच. आणि आज आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही गेलोच नाही. ॲक्च्युली सकाळपासून मी ना हे काढत बसले, रांगोळी काढत बसली. आणि त्याच्यानंतर मग मला कंटाळा आला. मग बसले थोडा वेळ. मग परत फराळायला लागले. आजचा दिवस असं वाटतं म्हणजे सुट्ट्या अशाच जाणार आहेत. सुट्टीचा एक दिवस पण असा मला रेस्ट नाही भेटणार. ठीक आहे चलो बाय. नंतर बोलू. टाटा.